आणि म्हणूनच आपण खेळाच्या सुरुवातीलाच बनवलीत टोळी आणि आपण बनलात टोळीचे सरदार. विशाल आणि विशालची टोळी हे या बिग बॉस मराठी सीझन 6च्या खेळातलं एक असं समीकरण बनलं जे भल्या भल्यांना तोडणं जमलं नाही. पण ही टोळी सांभाळणं आपल्यासाठी सोपं नव्हतं. माणसं येत जात होती, विश्वास तोडत होती, नंबर गेम फसत होता. पण आपण मात्र अभिमानाने आपल्या टोळीचा झेंडा घट्ट रोवून ठामपणे आजही उभे आहात. आणि कदाचित म्हणूनच आज टोळीतले 2 सदस्य फायनलिस्ट म्हणून उभे आहेत. विशाल, टोळीच्या माध्यमातून आपण हा गेम चालवण्याचा प्रयत्न करत होतात. विरोधकांवर हावी होण्याचा प्रयत्न करत होतात. अनेकदा आपल्या चाली योग्य ठरल्या तर अनेकदा आपल्या चाली फसल्या. आपल्या टोळीला पुढे घेऊन जाण्याचा हेतू वारंवार दिसून आला आणि इथेच दिसला एक निडर, अभेद्य आणि न डगमगणारा टोळीचा सरदार. विशाल, एकीकडे आपण टास्क मध्ये आपलं 100% देत होतात. आपली टोळी अनेक टास्क जिंकलीही, परंतु संघर्ष काही आपली पाठ सोडत नव्हता. ऐन वेळेला झालेल्या चुकांमुळे किंवा आपल्याच टोळीमधल्या सदस्यांनी केलेल्या बंडखोरीमुळे आपण मागे फेकले जात होतात. परंतु हा विशाल आपल्या हिमतीने सगळ्यांना सामावून घेण्याचा प्रयत्न करत होता. वादविवाद होत होते, टीका होत होती, निर्णय चुकत होते, पण आपण आपल्या गेमवरची पकड कधी ढिल्ली होऊ दिली नाहीत. असं म्हणतात, जो माणूस सगळ्यात स्ट्रॉंग असतो तोच आतून सगळ्यात हळवा असतो. मी दगड आहे, मी रडत नाही, असं म्हणणाऱ्या दगडालाही पाझर फुटायचा जेव्हा टोळीतील सदस्य एक एक करून घराबाहेर जात होता. विशाल, या घरात आपण मैत्रीही केलीत, दुश्मनीही केलीत, पण आपल्याच भाषेत सांगायचं तर आपण जे काही केलं ते डंगे की चोट पर केलं. आणि म्हणूनच आपण ठरलात बिग बॉस मराठी सीझन 6चे मास्टर माइंड. आपल्याला वाटत